राजकारणात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काल सुसंगत असणं. वेळेसोबत जर तुम्ही चालले नाही तर तुम्हाला साहजिकच राजकारणापासून बाहेर केलं जातं. ज्या पक्षाचं चिन्हच घड्याळ आहे, ज्या पक्षाला स्थापनेपासून तर आतापर्यंत सत्तेत असण्याची सवय आणि सत्तेत नसतानाही सत्तेत असणाऱ्यांसोबत जुळून घेण्याची सवय, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 1999ला स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच वर्धापन दिन पार पडला. 27 वर्ष झालेल्या पक्षाची आज मात्र महाराष्ट्रात कुठलीही गरज उरली नाहीये, असं काही लेखकांनी, पत्रकारांनी मत मांडलंय. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी या संदर्भात एक सविस्तर लेख मात्र या संदर्भात लिहिलेला आहे की आणि महाराष्ट्राला राष्ट्रवादीची गरजच नाहीये, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलंय. परंतु मंडळी, हा जो सूर सध्या महाराष्ट्रात उठवला जातोय, सूर जो महाराष्ट्रातून येतोय, त्यामागे नेमकं कारण काय आणि खरंच महाराष्ट्रात राष्ट्रवादीची गरजच संपली आहे का? याबाबत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षाचा चेहरा जो आहे तोच निघून गेलेला असल्यामुळे त्या पक्षात अवसन शिल्लक राहिलेलं नाही, असं सुरुवातीपासून म्हणण्यात आलं. उपमुख्यमंत्री म्हणून जरी सुनेत्रा वहिनी समोर आल्या असल्या तरी त्यांचं नेतृत्व अजून दिसण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. त्या जयललिताच्या मार्गावर जातात, मायावतींच्या मार्गावर जातात की राबडी देवींच्या, हेही येत्या काही दिवसात कळेलच. परंतु अजितदादांच्या मृत्यूनंतर, निधनानंतर ज्या पद्धतीने त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यावरून त्या पक्षात सारं काही आलबेल नाही हे सुरुवातीलाच कळून गेलं होतं. जानेवारी महिन्यामध्ये अजितदादांचं निधन झालं आणि तेव्हापासून अर्थ खातं, म्हणजे त्यानंतर सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला आणि तेव्हापासून अर्थ खातं जे आहे ते अजूनपर्यंत सुनेत्रा वहिनींना मिळालेलं नाही. मंडळी, पक्षामध्ये म्हणजे पद जरी तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद असलं आणि महत्त्वाचं खातं नसलं तरी तुम्ही तुमच्या आमदारांना, तुमच्या मंत्र्यांना तुम्ही खुश ठेवू शकत नाही, त्यांना निधी तितकासा उपलब्ध करून देऊ शकत नाही. अजितदादांचं अर्थ खात्यावर चांगला वचक होता आणि अर्थ खातं हे सुनेत्रा पवारांकडे अजूनही दिलेलं नसल्यामुळे त्यांना तितकेसे अधिकार, उपमुख्यमंत्री असताना देखील तितकेसे अधिकार मिळत नसल्याच्या काही आमदारांच्या तक्रारी आहे, ज्यामुळे त्यांना तेवढ्या निधी मिळत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून जे सांगण्यात येते म्हणजे पक्षातले जे टॉप 4, टॉप 5 नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे अधिक झुकलेले पाहायला मिळतात. आजही राष्ट्रवादीमध्ये असा एक गट तयार होतोय जो भाजपच्या दावणीला बांधला गेलाय, असा आरोप सुद्धा काही लोकांकडनं करण्यात येतोय. अनेक नेते असे आहेत की ज्यांचं भाजपच्या नेत्यांशी चांगलं जुळत असल्यामुळे आणि सध्या त्यांना रिस्क घ्यायची नसल्यामुळे ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात टिकून आहेत. अन्यथा पुढच्या निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये जाऊन तिथूनच निवडणूक लढवू शकतात. अनेक असे नेते आहेत की ज्यांनी पक्षाला आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवलेलं आहे. सगळे पदं आमच्याच घरात, आमच्याच परिवाराला पाहिजे असा हट्ट करून कार्यकर्त्यांवर अन्याय सध्या होतो आहे. याशिवाय तिसरा जो मुद्दा आज आपण पाहिला तर त्यामध्ये जर बघितलं तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ याच नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना प्राधान्य दिल्यामुळे कार्यकर्त्यांची सुप्त नाराजी जी आहे ती या पक्षाबद्दलची व्यक्त करण्यात येते. तीच आता ते कार्यकर्ते बोलून दाखवतात. आधी अजित पवार असताना, अजित पवार जेव्हा या पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हा भाजप विरोधात बोलणारे राष्ट्रवादीचे चेहरे, अजित पवारांवर टीका झाल्यानंतर भाजपला सुद्धा शिंगावर घेणारे जे चेहरे होते राष्ट्रवादीतले, ते मात्र आता अचानक गायब झालेले आहेत. सूरज चव्हाण असतील, अमोल मिटकरी असतील, जे आधी आपल्या पक्षाची, अजितदादांची बाजू मांडताना भाजपला सुद्धा शिंगावर घेत होते, ते चेहरे आता अचानक चर्चेतून बाहेर गेलेले आहेत आणि भाजप विरोधात बोलण्याची हिंमत आता मात्र कुठलाही राष्ट्रवादीचा प्रवक्ता करू शकत नाही. जे करत होते त्यांना आता पदं मिळण्याची शक्यता सुद्धा कमी झालेली आहे. पण मंडळी, राष्ट्रवादी पक्षाची महाराष्ट्राला गरज नाही आहे हे सांगत असताना काय मत नेमकं व्यक्त करण्यात आलेलं आहे ते म्हणजे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा शरद पवारांनी केली तेव्हा महाराष्ट्रातली विचारधारा, महाराष्ट्र हा केंद्रस्थानी होता आणि महाराष्ट्रात आपले विचार, काँग्रेस पार्टीचे मूळ विचार घेऊन, काँग्रेस पार्टीचा मूळ जो विचार घेऊन आपले विचार, पक्षाचा निर्णय, आपला निर्णय अंतिम असावा, यासाठी हा पक्ष स्थापन करण्यात आला. वरच्या पातळीवर दिल्लीमध्ये मराठी माणसाचं चालत नव्हतं, त्यामुळे मराठी माणसावर महाराष्ट्रात तरी अन्याय होऊ नये म्हणून मराठी माणसाने महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजवण्यासाठी बनलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
जो आहे तो त्यावेळी बनला होता. परंतु सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अजित पवार गटामध्ये जाऊन पाहिलं तर काँग्रेसची कुठलीही विचारधारा घेऊन जाणारा हा पक्ष पाहायला मिळत नाही, कारण ते स्वतः भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी आहे. मग अशा पक्षाकडनं पुन्हा पुरोगामित्वाची किंवा आधुनिक विचारधारांची अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे. याशिवाय आता ही झाली पक्षाची, म्हणजे अजित पवार गटाच्या पक्षाची हालत, परंतु शरद पवार यांच्या पक्षाची हालत सुद्धा किंवा अवस्था सुद्धा यापेक्षा वेगळी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाही. सुप्रिया सुळे ह्या कार्याध्यक्ष असल्या तरी त्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह पाहायला मिळत नाहीत. दिल्लीचं त्यांचं महिला मित्रमंडळ, संसदेतले काही मित्र आणि बारामतीपुरत्याच काही दौऱ्यामध्ये त्या ज्या असतात त्या तितक्या आपल्याला ॲक्टिव्ह पाहायला मिळतात. याशिवाय त्या कुठेही आपल्याला ॲक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळत नाही. आणि एव्हा केव्हा जेव्हा कधी त्यांना विचारलं जातं तेव्हा मात्र ते एकही संधी सोडत नाही देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांचं कौतुक करण्याचं. म्हणजे एकीकडे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात रान उठवायचं आणि दुसरीकडे ताई मात्र नेहमीच आमचं कौटुंबिक विषय, आमचं वैयक्तिक संबंध असं सगळं काही करत करत ताई कधीच भाजपच्या विरोधात ठोस भूमिका, विरोधातली भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीला जातात तर दुसरीकडे त्यांच्या व्यायांसोबत, त्यांचे भारतीय जनता पक्षासोबत त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगत फिरतात. दुसरीकडे जयंत पाटील हे या पक्षाचे दुसरे महत्त्वाचे सर्वोच्च नेते मानले गेलेत, पण त्यांचाच भाचा, त्यांचे जे आहेत प्राजक्त तनपुरे काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आता आमदार होणार आहेत. जयंत पाटील सुद्धा आता जेव्हापासून ते प्रदेशाध्यक्ष नाही तेव्हापासून तितकासा इंटरेस्ट त्यांना या पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये नसल्याचं पाहायला मिळतं. म्हणून ते तितका त्यांचा प्रदेश वगळला, त्यांच्या घड्या सोडल्या, त्यांचा कारखाना, त्यांचा मतदारसंघ सोडला तर बाहेर ते तितकंसं लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. शशिकांत शिंदे सारख्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष तर बनवलंय, परंतु त्यांचं कोणी पक्षात ऐकतंय का हा देखील सवाल आहे. कारण जयंत पाटील लक्ष देत नाहीत, रोहित पवारांना काही विचारायचं नाही असं त्यांना सांगण्यात आल्याचं काही लोक म्हणतात. म्हणून शशिकांत शिंदेसारख्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष बनवल्यानंतर सुद्धा पक्षामध्ये कुठलेही ॲक्टिव्हपणा कार्यकर्ते जे आहेत ते आता सध्या उरलेले नाहीत. रोहित पवार हे एकमेव नेते आहेत त्यांच्या पक्षातले, शरदचंद्र पवार पक्षातले, की जे माध्यमांमध्ये ॲक्टिव्ह असतात, सरकारच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतात, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात, सरकारबद्दल ते बोलत असतात. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही नेता तितकाशी भूमिका स्टँड घेऊन जे आहे ते आपल्याला बोलताना पाहायला मिळत नाही. काँग्रेसमधून महाराष्ट्राचा मुद्दा घेऊन बाहेर आलेला हा पक्ष आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विचारधारा विसरलेला आहे. काँग्रेसची विचारधारा असणाऱ्याला आता आधी जी काँग्रेसची विचारधारा घेऊन पुढे जायचे तेच लोक आता कधी रेशीम बागेमध्ये डोकं टेकवतील हे सांगता येणार नाही. आणि त्यामुळेच अशा पक्षाची खरंच महाराष्ट्राला गरज आहे का हा सवाल पुन्हा पुन्हा राहून उरतो आहे. आधी जेव्हा अजितदादा होते तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, विलिनीकरण होणार या मुद्द्यावर त्यांच्या चर्चा सुरू असायच्या आणि ते एकत्र येतील यासाठीच जिल्हा परिषदेच्या किंवा त्यावेळेच्या नगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घड्याळाच्या निशाणावर लढाल्या. त्यांनी त्या घड्याळाच्या निशाणावरती एकत्र आले आणि त्यावरून त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. म्हणजे शरद पवार पक्षाचा जो मुख्य केडर होता, जो कार्यकर्ता होता, तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेला होता आणि आता मात्र पक्ष एकत्र येणार नाही हे जवळपास फिक्स झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था कशी आहे, त्यांच्याकडे नक्की पक्षाचं केडर आहे का? या वयामध्ये सध्या शरद पवार जे आहेत ते फिरत नाहीत, ते फिरू शकत नाही, त्यांना तब्येतीच्या मर्यादा आहेत, त्यांना स्वतःच्या वैयक्तिक मर्यादा आहे. परंतु त्यांच्यानंतर जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते देखील ह्या पक्षात तितकेसे ॲक्टिव्ह पाहायला मिळत नाही. हे झालं आमदारांचं. त्यांच्या खासदारांमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सोडले तर इतर कुठलेही खासदार कुठल्या पक्षावर, म्हणजे कुठल्या मुद्द्यावर बोलतात आणि कुठे असतात हे इथं अनेकांना माहितीही नसतं. हे 2 खासदार वगळले तर त्यांचे बाकीचे 6 खासदार जे आहेत त्यांचे कुठे ते आपल्याला चर्चेत पाहायला मिळत नाही, कुठल्या भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. अशा सगळ्या म्हणजे अवस्थेमध्ये हा पक्ष 29ची लढाई जी लढायची आहे, पुढच्या निवडणुका ज्या लढायच्या आहेत त्या निवडणुका कशा लढेल? जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं अपयश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेलं आहे त्या अपयशावरून या पक्षाची खरंच महाराष्ट्रात आता गरज उरली आहे का? की त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत तशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा चर्चा व्हावी आणि ज्यांना खरंच सत्तेच्या विरोधात लढायचं आहे त्यांनी काँग्रेसमध्ये जावं आणि ज्यांना सत्तेसाठी जायचं आहे त्यांनी भाजपमध्ये जावं. या पक्षाची गरज उरणार नाही असं मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातलं तुमचं मत नेमकं काय? राष्ट्रवादीची खरंच महाराष्ट्रात गरज उरली आहे का? कमेंट करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.